नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच प्रेरणादायी पुस्तकाची समरी ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे ॲनाटॉमी ऑफ अ ब्रेक थ्रू, जे लिहिलं आहे ॲडम ऑल्टर यांनी. या पुस्तकात लेखकाने आपल्या जीवनातील अडचणींना कसं सामोरं जायचं, कशा प्रकारे अडकलेल्या परिस्थितीतून बाहेर पडायचं आणि यशाकडे कशी वाटचाल करायची याबद्दल खूपच चांगल्या उदाहरणासोबत चर्चा केली आहे. लेखक पुस्तकाच्या सुरुवातीला या संकल्पनेचा उल्लेख करतात की स्टक असणं म्हणजे आपल्या ध्येयांकडे वाटचाल करताना एकदम थांबल्यासारखं वाटणं. आपण कितीही प्रयत्न केले तरी काहीच हालचाल होत नाही असं वाटतं. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अशा परिस्थितीतून जावं लागतं. उदाहरणार्थ, एका स्टार्टअप उद्योजकाची गोष्ट घ्या, जो आपल्या नवीन व्यवसायात मेहनत घेतोय, पण बऱ्याच काळापासून काहीच प्रगती होत नाही. त्याच्या उत्पादनांवर ग्राहकांची उत्तम प्रतिक्रिया मिळत नाही. हा उद्योजक स्टक आहे, म्हणजेच तो अडकलेला आहे. त्याच्या आयुष्यात कसलंही मोठं यश दिसत नाही. अशी परिस्थिती कोणत्याही क्षेत्रात असू शकते. आपल्याला वाटतं की आपण कितीही कष्ट केले तरी काहीच बदलत नाही. लेखक इथे सांगतात की हीच परिस्थिती आहे जिथे आपण खरा ब्रेक थ्रू मिळण्याची तयारी करायला हवी. आपल्याला अडचणींवर मात करून पुढे कसं जावं हे शिकावं लागतं. दुसऱ्या भागात लेखक फ्रिक्शन म्हणजेच अडथळे आणि त्यांचा सामना कसा करायचा याबद्दल सांगतात. फ्रिक्शन म्हणजे आपल्या ध्येयाकडे जाताना येणारे अडथळे. प्रत्येक वेळी फ्रिक्शन आपल्याला प्रगतीपासून थांबवत असतो. कधी मानसिक अडथळे, कधी बाह्य परिस्थिती, कधी शारीरिक मर्यादा. पण याच फ्रिक्शनमधूनच आपण पुढे जाण्याचा मार्ग काढू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही नव्यानेच व्यायामाची सवय लावायचं ठरवलंय, पण सुरुवातीला तुमचं शरीर त्या बदलांना नकार देतंय. पहिल्या काही दिवसात तुम्हाला थकवा, वेदना जाणवतात आणि हे आहे फ्रिक्शन. पण जरी तुमचं शरीर तुम्हाला थांबवायचं काम करत असलं तरी तुम्ही जर याचा सामना केला आणि व्यायाम करणं सोडलं नाही, तर हळूहळू तुमचं शरीर आणि मन दोन्ही या फ्रिक्शनला जिंकतात आणि यश मिळवतात. लेखक सांगतात की यशस्वी लोक फ्रिक्शनला हारून बसत नाहीत. ते त्याचं निरीक्षण करतात, त्यातून काय शिकायला मिळतं ते शोधतात आणि कसा नवा मार्ग काढता येईल यावर विचार करतात. तिसऱ्या भागात लेखकाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेल्युअर, म्हणजे अपयश आणि त्यांचं महत्त्व. अपयशाला अनेकदा लोक शेवट मानतात, पण खरं पाहिलं तर अपयश हा पुढे जाण्याचा मार्ग असतो. थॉमस एडिसन यांनी 1000 पेक्षा जास्त वेळा विजेचा दिवा तयार करताना अपयश पाहिलंय. जर त्यांनी पहिल्या काही अपयशानंतर प्रयत्न सोडले असते तर आज आपण दिव्याच्या प्रकाशात नसतो. त्यांचं अपयश हे त्यांच्यासाठी शिकण्याची संधी होती. म्हणून लेखक सांगतात की प्रोडक्टिव्ह फेल्युअर म्हणजेच असं अपयश ज्यातून आपण शिकतो. अपयश आपल्याला चुकीच्या मार्गाचे संकेत देतं, पण त्याच वेळी नवा मार्ग शोधण्याची गरजही दाखवून देतं. आपण अपयशाकडे सगळं काही संपलं असं म्हणून पाहू नये, तर ते आपल्याला कसं पुढे नेऊ शकतं याचा विचार करावा. पुढच्या भागात लेखक आपल्याला ब्रेक थ्रूची मानसिक तयारी म्हणजे मेंटल ॲजिलिटी याबद्दल सांगतात. यशस्वी होण्यासाठी फक्त प्रयत्न महत्त्वाचे नाहीत, तर आपल्या विचारात मेंटल ॲजिलिटी असणंही महत्त्वाचं आहे. लेखक इथे सांगतात की आपल्या मेंदूला एकाच ठिकाणी अडकून पडू देऊ नका. म्हणजेच एकाच मार्गाने प्रयत्न करून यश मिळालं नाही तर दुसरा मार्ग शोधण्याची तयारी ठेवा. उदाहरणार्थ, एखादा खेळाडू एका विशिष्ट पद्धतीने खेळत असेल आणि त्याचं यश कमी होत असेल तर तो त्याचं तंत्र बदलतो. तो नवी कौशल्ये शिकतो आणि त्या तंत्रातून पुढे जातो. लेखक याचं उदाहरण देतात की मानसिक लवचिकता हे यशाचं खूप महत्त्वाचं गमक आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला काही कमतरता जाणवत असेल तर नव्या दिशा शोधा. मी वेगळ्या प्रकारे काय करू शकतो असा प्रश्न स्वतःला विचारा आणि तुमच्या पद्धतीत बदल करा. मानसिक लवचिकता तुम्हाला नवीन संधी देऊ शकते. पुढच्या भागात लेखक नेटवर्कचं महत्त्व सांगतात. लेखक असंही सांगतात की यशस्वी होण्यासाठी फक्त वैयक्तिक प्रयत्न पुरेसे नसतात. तुम्ही कोणत्या नेटवर्कमध्ये आहात, तुमचं सामाजिक आणि व्यावसायिक नेटवर्क कसं आहे हे देखील महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, एखादा नवीन उद्योजक नवीन बाजारपेठ शोधत आहे.
पण त्याचा नेटवर्क खूपच मर्यादित आहे. जर तो त्याच्या नेटवर्कमधल्या लोकांशी जास्त संवाद साधू लागला, नवीन लोकांशी संपर्क ठेवू लागला, तर त्याला जास्त संधी मिळू शकतात. लेखक असं म्हणतात की मोठं नेटवर्क आपल्याला जास्तीचे दरवाजे उघडण्याची संधी देतो. लेखक हे स्पष्ट करतात की यश हा एक प्रवास आहे, तो एकदाच मिळत नाही. प्रत्येक यशस्वी माणसाच्या यशामागे खूप साऱ्या लहान यश आणि अपयशांचा गोफ असतो. अडथळ्यांवर मात करणं, छोट्या छोट्या गोष्टीतून शिकणं, हे सगळं यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. ब्रेक थ्रू मिळणं म्हणजे एका क्षणात घडणारी गोष्ट नाही, तर त्यासाठी सतत शिकणं, प्रयोग करणं आणि अडथळे पार करणं गरजेचं आहे. या पुस्तकातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की अडथळ्यांना घाबरायचं नाही. अपयश हा प्रवासाचा भाग आहे आणि त्यातूनच यशाचा मार्ग सापडतो. फ्रिक्शनला सामोरं जा, अपयशातून शिका आणि विचारांमध्ये लवचिकता ठेवा. प्रत्येक लहान पाऊल तुम्हाला तुमच्या यशाच्या दिशेने नेतं. ही समरी तुम्हाला तुमच्या जीवनातल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी एक नवा दृष्टिकोन नक्कीच देईल. यशाचा मार्ग प्रत्येकाच्या हातात आहे, फक्त त्यासाठी योग्य तयारी आणि चिकाटी लागते. तुम्ही वेळ काढून ही समरी ऐकली याबद्दल खूप आभारी आहे. जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आणखी अशाच कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे काही सूचना, फीडबॅक किंवा विचार असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पुढची समरी मिस होऊ नये म्हणून बेल आयकन क्लिक करायला विसरू नका.